कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण नि उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? ह्याला कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा, रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी गुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. अशीच अमावस्येची रात्र होती. असेच लाईट गेले होते. माळ रानात कडक काळोख. मी आणि बाब्या माझा मित्र रानातनं असे चाललो होतो आणि तेवढ्यात भुंकणारे कुत्रे आमच्या बाजूने धावत गेले. वाटेत कुत्रा चावला? नाही, पाय खसरून पडला कुत्रा? बाब्या. मग मी त्याला असा हात देऊन उचलला आणि बघतो तर काय, तिकडे बाब्या नव्हताच. तो कुणीतरी वेगळाच होता. कुलपासारखे चमकणारे त्याचे ते डोळे, होडी सारख्या त्याच्या त्या मिशा, करपलेल्या चकली सारखे त्याचे ते ओठ, वडाच्या पारंब्यांसारखे त्याचे ते केस. मी तर घाबरलो. शेवटी मी केलीच. त्याचा हात सोडला आणि धावत 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 घरी पोहोचलो. कोणाच्या? माझ्या. हे मग बाब्या? 2 दिवसांनी बाब्या वाळात टाकलेला सापडला. मग सुकला कधी? वाळत नाही, वाळात. त्या दिवसापासून प्रत्येक अमावस्येला बाब्या माळ रानात असा एकटाच फिरताना दिसतो, झपाटल्यासारखा. प्रत्येक वास्तूत एक वास्तू पुरुषाचं भूत असतं. ह्या वास्तूत पण आहे. मी पाहिलं, रात्री 12 नंतर ते असंच खाली उतरतं. मी इथे असा झोपलेला असतो. माझ्या पोटावर असं पाय देऊन ते इकडे येतं. मी जागा होतो. जागा होऊन मागे वळून बघतो तर काय, कुणीच नाही. राम 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 राम. चकोर. भूत नाही मी चकोरी. चकोर असं काय करतोस रे? मला एक सुंदर कविता सुचली, ऐकू? खरं तर मला तुझ्या कविता आवडत नाहीत, पण ऐकव, तेवढंच विषयांतर होईल ना. ऐकव. स्मशानातल्या कबरीवर धुळीचे लोट साचले होते. अमावास्याच्या मध्यरात्री
भूत तिथे नाचले होते. भूत 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 काय झालं? ए, चकोरी मी आधीच घाबरलोय. त्या तुझ्या कवितेतलं भूत माझ्या मानगुटीवर बसवतेस. त्यात घाबरण्यासारखं काय? तसं नाही. गण्या सांगत होता की प्रत्येक वास्तूत एक वास्तुपुरुष असतो. येथे पण आहे आणि त्यात आज अमावास्या आहे ना. तसं काही नसतं रे. हे बघ, आणि समजा जर कुठला आत्मा आलाच ना तर तो आपल्या प्रेमाचं अभेद्य कवच भेदूच शकणार नाही ना. चकोर चकोरी बेअक्कल बेमुरवतखोर सुनबाई आमच्या शय्यावर काय करताय? शय्या? अरे तू तर माझा सय्या. संयम ठेवा आपल्या जीवनीवर. काय बोलतो शकोर? कोण चकोर? आम्ही जांबवंत जहागीरदार या संस्थानाचे अधिपती आणि तू आमची सुनबाई मधुमती. मधुमती अधुमती झाली तुझी. अपशब्द अपशब्द थांब तुझ्या श्रीमुखातच भडकावतो. चकोर काय मारतोस तिला? कोण चकोर? आम्ही जांबवंत जहागीरदार. बघा ना, हा स्वतःला कोणीतरी जहागीरदार समजतोय. काय रे चकोर? दिवाणजी यांना इथून घेऊन जा. दिवाणजी आम्ही तुमच्याशी बोलत आहोत, यांना इथून घेऊन जा. दिवाणजी दिवाणा झालायस काय? सोनबाई आमचा हंटर. अंतरलंय. सोनबाई आमचा हंटर हंटर. मला वाटतं त्याला मागच्या जन्मीचं आठवत असणार. हो नाही, आपण एक्झॅक्टली कोण? आम्ही इथले वास्तुपुरुष जांबवंत जहागीरदार. बरोबर 350 वर्षांपूर्वी इथे आमचा राजवाडा होता. तुम्ही दिवाण होतात, ही सूनबाई होती. सारं काही अलबेल चाललं होतं. पण आमचा विश्वासू चाकर सखाराम त्याने या जांबुवंताचा बांबू अंत केला. म्हणजे आमच्या डोक्यात बांबू मारला. फक्त बांबूच मारला? हा, नाही म्हणजे का मारलं? कारण त्याचे आमच्या 10व्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने आम्हाला मारलं. आणि आज बरोबर 350 वर्षांनंतर अमावस्येला आमचं ह्या वास्तव जगात प्रवेश झाला. बोल ढवळ्या बोल. म्हणजे 350 वर्षापूर्वी सुद्धा हा नोकर होता? हा बैल होता ढवळ्या. अरे शेपूट कुठं आहे? शेपूट इथे. मग हे अण्णा अन्नाचा मार्ग आहे. अण्णा हे काय चाललंय? अरे त्याच्या अंगात वास्तुपुरुष शिरलाय. वास्तुपुरुष? मी म्हटलं होतं ना, डॉक्टर डॉक्टर साहेब लवकर या. काय तुम्हाला सुद्धा देत नाहीये. हा कोण आहे? अरे हा चकोर आहे. अरे हा परत अडकलाय काय रे? बांबू असे काय करतात अण्णा? तू चकोर? मग जहागीरदार? कोण जहागीरदार? जा दार लावून घे. काय अण्णा जमते काय? शोभते काय तुम्हाला? अहो रात्री अपरात्री आमच्या बेडरूम मध्ये तुम्ही आलात. त्या डॉक्टरांना अक्कल नाही, तुम्हाला पण नाही. निघा पटकन निघा निघा निघा. मला बोलतो ना, मला भीती वाटते नेहमी. सखाराम सखाराम. डॉक्टर कसं? तू चकोर आहेस? हो ना ग. थँक गॉड. चकोर लक्ष दे. पहिली सासऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवतेस नालायक. ऐक चकोर. अरे कोण चकोर? आम्ही जांबवंत जहागीरदार. खोटं आहे. हे भूतबाधा वगैरे काही नसतं. अति घाबरल्यामुळे आपल्या मेंदूचं संतुलन बिघडतं. आपण ज्या गोष्टीला जास्त घाबरतो ना, त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मनावर दिसू लागतो. मेंटल सायको डिसऑर्गनाइज फिअर फॅक्टर असं या त्या रोगाचं नाव आहे. तुम्ही काय काळजी करू नका. त्या चकोरला ट्रीटमेंटची गरज आहे. ट्रीटमेंट मिळाली की तो बरा होईल. काय काळजी करू नका. बघू बरा होतोय का? बघू. पुणे आपण पळाला. चकोरी कुठे पळाल्या कळत नाहीये.
डॉक्टर हीच संधी आहे. तुम्ही डॉक्टर आहे की नाही सिद्ध करून दाखवा. चकोर इथे ये बाळ. इकडे ये बाळ. इकडे बस. ये बाळ. ये इकडे बस. बाळ काय काय झालं? मला सांग तुझं नाव काय? चकोर तात्यासाहेब चित्रे. पण का कशाला? हे ट्रीटमेंट चालू आहे तुला ट्रीटमेंट. अहो पण मी बरा झालोय ना डॉक्टर. प्रत्येक रुग्णाला असाच वाटत असतो. फक्त तू मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. व्यवसाय का लाजवताय मला? मी कधी काही काम करतो का? काय प्रश्न होता? काय माहिती. हा काय? हा बरं शिक्षण. जरा जास्त शिकलो असतो ना तर नक्की डॉक्टर झालो असतो मी. विनोद बुद्धी जागृत आहे म्हणजे तू नॉर्मल आहेस. मी नॉर्मलच आहे. तुम्ही ॲबनॉर्मल आहात. नाहीतर काय? तू नक्की चकोरच आहेस ना का कुणी जहागीरदार वगैरे कुणी? ट्रीटमेंटची तुम्हाला गरज आहे. अहो असं काय करताय? मी चकोर आहे. अण्णा तुमचा जावई आहे ना. चकोरीचा नवरा आहे ना मी जहागीरदार नाहीये. शाबास शाबास चकोर. अण्णा चकोर नॉर्मल झाला. थँक्यू. शाबास चकोर. शतमूर्ख महामूर्ख. आम्ही चकोर नाही, आम्ही जहागीरदार आहोत. आता आम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतोय. विश्वासघातकी महापातकी. थांब नाही खाम. बोल तुला सोडणार नाही. काय चाललंय काय? वसुंधरा. आता ही कोण वसुंधरा? शकुंधरा. वसुंधरा दिवाणगी तुमची बायको नालायक विश्वासघातकी. हे कोणाला म्हणतोस हे? याच बाईने सखारामाला फूस लावली आमचा वध करण्यासाठी. आमची संपत्ती हडप करायची होती. बेहया चल निघून जा इथून. चले मी नाही जाणार इथनं. आणि काय हो हा फुकट्या कुठल्या संपत्ती बद्दल बोलतोय? हा अगं माझं आई काय त्याला झपाटलंय कुणी? जागीरदाराच्या भूतानं. तू आता सांगतोय ना त्याला होय म्हण काय? ना तर गळा दाबेल. बापरे काय सांगताय काय? हे बघा बापरे हा जहांगीर गॅलरीतच गेला. नाही मी काय म्हणतो तिला माफ करा. त्याच्या चुका सगळ्या पोटात घ्या. अरे पोट फुटून मरून जाऊ आम्ही. एवढे अपराध आहेत या बाईचे. हो यावर एकच उपाय. यांनी आमची अविश्रांत सेवा करायला हवी. नाही नाही हुजूर त्या करतील सेवा. ओ मी नाही या करणार. उगाच काहीतरी सांगू नका. गळा दाबा. नाही, नको नको नको. करतील करतील. ही नालायक बाई बेशरम बाई ती तुमची सेवा करेल. जहागीरदार खुश झाले. चला चला हा कुठे पण फिरतो बाबा माणूस हा. तो लवकर चल. सखाराम अण्णा काय चाललंय काहीच कळत नाही. अण्णा होम हवन कशासाठी? होम हवाय ना? नाही नाही अरे हा होम आहे ना तिथे एक हैवान आलाय. बापरे कुठे आहे तो? तुझ्या म्हणजे तुझ्या आत्ता लक्षात येत आहे. आम्ही अनुभवलंय रे. अरे बाबा जागीरदार नावाचं भूत या बंगल्यात शिरलंय. आम्हाला खूप त्रास दिलाय त्यांनी. अरे बघ बघ हे आपले बिचारे डॉक्टर त्यांची मान पण वाकडी केली त्यांनी. बघू डॉक्टर बघू. मला पंचपक्वान्न करायला सांगितलं आणि नंतर चांगलं झालं नाही म्हणून हंटरने बडवलंय. मला पण बैलासारखं राबवून घेतलं. आता डोक्यावर शिंग आणि हनवटीवर शेपूट आल्याचा फील येतोय. अरे बापरे एवढं डेंजर भूत आहे. खूप खूप डेंजर आहे. अरे त्याला घाबरून चकोरी घर सोडून गेली आहे. नाही नाही घाबरू नको. तिने हा मांत्रिक पाठवलाय. तो आता आला ना सगळं व्यवस्थित होईल. अण्णा हे काय मिशी हे कपडे हे कुडी हे सगळं त्यानेच केलंय. नाही तू घाबरू नको. आता मांत्रिक आलाय ना त्याला पळून लावेल आणि आपलं घर शाबूत राहील. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार जा 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 जा, एक बार जा 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 जा, अण्णा एक बार अण्णा जा जा
हा मांत्रिक आहे ह्याचा गेटअप असा काय? अरे सांग ना तुझा गेटअप असं काय सांग ना. यो माझं करिअर आहे त्यामुळे मला असं अप टू डेट राहावंच लागतं. मी ते जुने मंत्र म्हणत नाही त्यापेक्षा मी हिमेश रेशमियाची नवीन गाणी गातो त्यामुळे भूत लवकर पळून जातात. झलक दिखला जा झलक दिखला जा एक बार जा 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 एक बार आला मग त्याला लवकर बसवा. बस बस बस. मी कशाला? अरे तुझ्यामुळे झालं ना सगळं. अरे म्हणजे तुझ्यामुळे या घरात आनंद झालाय ना. काय या घराचा करता पुरुष तू आहेस. बस 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 बस. पाहिलं डॉक्टर मला किती मान आहे. तुम्ही देता का मान? मान तर मी आधीच दिली आहे. असं काय बोलतो? ते राहू दे तू बस 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 बस. हा हो बुवा हे काय आले. हा दिसतंय 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 भूतानं पार झपाटून टाकलं या झाडाला. लागणं 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 लागली याला भूताची लागणं लागली. हो गाताय काय भूत उतरा. तेच तर करतोय या रिमिक्सच्या भूतापुढे जगातली सगळी भूतं पळून जातात. आता बघाच तुम्ही सुरूर आशिक बनाया आशिक बनाया. हो आलाय तो उतरा आता. नाहक परेशान करतोयस आम्हाला. थांब हे याच्यात तुझा बळीच दे. या मांत्रिकाला इथे कोणी बोलावलं? सगळे मिळालेले दिसतायत. दिवाणजी एक काम करा ह्याची जबाबदारी तुमच्यावर घ्या आणि आमच्या सरकारी तिजोरीत 5 लाख रुपये जमा करा. 5 लाख रुपये? 5 लाख जर यांच्याकडे असते ना तर हे सरकारी मुजोरीत वावरले असते. वसुंधरा वसुंधरा नाही रे. वसुंधरा तू द्यायचेस 5 लाख आत्ताच्या आत्ता. पण मी कुठून हंटर आणते आणते आणते. सखारा थँक्यू थँक्यू थँक्यू. जामवंत जहागीरदार. वा वा चकर वा. हे बाकी बेस्ट आहे वा. अरे माणूस की दाखवून पैसे कमवता येणार नाही इतके पैसे मी भुताटके दाखवून कमवणार. हे बाकी बेस्ट चाललंय. जहागीरदाराचं भूत बनून सगळ्याच्या मानेवर बसतो आणि आयुष्यभर ऐश करतो आराम करतो. मूर्ख हरामखोर भामट्या. कोण हवाय? जहागीरदार. अरे हट. मी जहागीरदार या घराचा वास्तुपुरुष जामवंत जहागीरदार. अरे बापरे खरे जहागीरदार आले की काय? होय खरेच. 350 वर्षांपूर्वी मरण पावलेले. इच्छा नसताना फक्त तुझ्यासाठी त्या आलेले. अरे भूताचं सोंग घेऊन या घरातल्या जनतेला फसवतोयस. त्यांच्याकडे पैसे उकळतोयस. पैसे कसे काय उकळणार? उकळल्यावर लगदा होणार ना. दर्जाहीन विनोद करतोयस. माझी प्रतिमा धुळीला मिळवलेस. तुला दंड द्यायलाच हवा. काय करणार? काय देहदंड? अच्छा दंड ना. सांगा किती पैसे भरू? अरे क्षुद्र पाप्या देहदंड म्हणजे तुझा वध करायला. नको. तुझा खून करणार मी. नको. तुला मी मारणार. नको. तुला नाही सोडणार मी आता. नको. तुला नाही सोडणार. वाचवा वाचवा. जहागीरदार मारू नका. आता तू मार. जहागीरदार मारू नका. वाचवा वाचवा. वाचवा. अण्णा डॉक्टर मला वाचवा. जहागीरदार माझा खून करतोय. मी चुकलो. मला मान्य. मी पैसे मिळावे म्हणून खोटं नाटक केलं. चुकलो मी म्हटलं ना भूत सगळं झूट आहे म्हणून. हे या चकोरचंच नाटक आहे. मान्य करतो पण या खऱ्या भूताला इथून हाकला. कुठे आहे खरं भूत? ते काय? हे भूत माझ्या ओळखीचं आहे. थँक्स भरत जाधव. हे भरतजी अभिनेते आहेत. माझा भूताखेतांवर विश्वास नव्हताच. त्यातून तू पैसे मागितलेस त्यामुळे माझी खात्रीच पटली. मग मी यांना संपर्क केला. तू जसं जहागीरदाराच्या भूताचं सोंग केलंस ना तसं यानेही केलं.
आणि तेही यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून. थँक्स भरजी. अरे थँक्स कसलं, माझं काम आहे ते, कर्तव्य माझं. चला आता मला माझी नाईट द्या. परडे परडे द्या. इथे तर सॉलिड मोठमोठे ऍक्टर आहेत. तू उत्तम गाडी काढ. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ